श्री स्वामी समर्थ. आज रविवार, तर आज आराम करायचा दिवस माझा. पण मला अचानकच फोन आलं, तर मी घेतले बॅग, कपडे आणि घेतली पॅकिंग करायला. तर चला कुठे चालले माहीत पडेल तुम्हाला. तर आनंदाची गोष्टसुद्धा होती. काजलला होती 2 दिवसाची सुट्टी आणि काजलच्या पप्पांनासुद्धा होती 1 दिवस सुट्टी. तर म्हटलं चला एका दिवसासाठी का होईना बोलवलं आहे, जाऊन यावं म्हणून झाली तयारी आणि घेतलं देवाचं दर्शन. चला कुठल्या बी कामाला जायच्या टायमाला आपण देवाचं दर्शन करतो, सगळ्याचं नियमच आहे. तर चला प्रवास चांगला होऊ द्या, देवाचा आशीर्वाद घेतला आणि निघालो. तर मला त्यातनं कसं झालं आहे, तांदूळसुद्धा पोचवायचं होतं. अर्धे तांदूळ विकले होते आणि अर्धे तांदूळ पोच करायचं होतं. चला आता आपण चाललोच आहोत, तर जाता जाता घेऊया. तर अशी गंमत झाली की मी दरवाजा लावणार होते, तेवढ्यात काजल म्हणली मम्मी पप्पा आहेत घरात. मला माहीत नव्हतं त्यांनी आत आहेत म्हणून. तर त्यांनी सामान घेतलं बाहेर, अर्धं घेतलं आणि अर्धं ठेवून दिलं. तर पाऊस बी पडत होता. म्हटलं चला आता जाईपर्यंत, रेल्वे स्टेशनला जाईपर्यंत पाऊस पडू नये अशी देवाला हात प्रार्थना केली, कारण पाऊस पडत होता बारीक. तर मी निघाले, काजल, मी आणि आम्ही निघालो आहे आमच्या गावाला. तर कुठं, तर मुलींना काय असतो आनंद, कशाचा होतो, माहेर म्हटलं का झालं, मुली खुशच खुश. तर मी निघालेले मी चाललेली आहे सोलापूरला, माझ्या माहेरी कशासाठी चालले तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मिळेल बघायला. तर आम्ही पोचलो रेल्वे स्टेशनला आणि त्यातनं कसं झालं, आज रविवार पण होता ना, तर गर्दी खूप होती रस्त्यानं आणि आमची गाडी अजून आलेली नव्हती. मला लवकर चालता येत नाही म्हणून आणि त्यातनं सामानसुद्धा होतं सोबत. तर त्यासाठी आम्ही लवकरच निघतो घरातनं. परत एकदा गाडी आली आणि गर्दी वाढायला लागली की नाही, धक्काबुक्कीमध्ये कुठं पडलो झडलो, कुठं लागलं तर काय करायचं म्हणून मी जरा लवकरच अर्धा एक तास लवकरच निघते. तर आलेली माझी ही गाडी, आमची सोलापूरला जायची गाडी आलेली होती. आम्ही बसलो जनरल डब्यामध्ये. पण काही नंतरनं असं झालं की त्या डब्यामध्ये पब्लिक भरली. पब्लिक बसल्यावर अचानकच काय झालं की काही लोक पिऊन बसलेले होते आणि त्या डब्यामध्ये पिलेले लोक चढले होते. मग मला लागली भीती, कारण आपल्या कोण कुणाला त्यांच्या नादीला कोण लागत बसतंय, भांडण वगैरे कोण करत बसतंय म्हणून आम्ही परत हँडिकॅपच्या डब्यामध्ये गेलो, अपंगाच्या डब्यामध्ये बसलो. पण तिथं सुरक्षित होतं, कारण तिथं आमच्यासोबत पोलीस लोक होते. कारण पोलिसांना पुढच्या गावाला उतरायचं होतं, पण एक सुरक्षित पोलीस लोक पण होते आणि चांगले लोक बी होते. असं तर हँडिकॅपचा डब्बा, अपंगाचा डब्बा खालीच राहतो, पण ते कसं राहतं तिथं कोणी अपंगाशिवाय दुसरं कोणी चढत नाही आणि एखाद्या वेळी अपंग कोणी चढला नाही तर आपल्याला एक भीतीच राहते ना. तर अशा डब्यामध्ये कॅमेरा तर जरूर लावायला पाहिजे. होईल आज नाही तर उद्या कॅमेरासुद्धा लावतील, पण एक सुरक्षित म्हणून. पण नंतरनं डब्बा फुल भरला, कारण गाडीला गर्दी खूप होती. तर लोक चांगले चढलेले होते, तर काही भीती नव्हती.